नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। पर्व आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमेला रात्री ठीक 12 वाजेपासून 12:39 मिनिटांपर्यंत साजरा केला जातो। यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आहे चंद्रग्रहण, त्यामुळे आपल्याला पूजा केव्हा करायची आहे, सेवा कोणत्या करायची आहे, पूजेची संपूर्ण मांडणी कशी करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा 28 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी आहे कोजागिरी पौर्णिमा। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान इंद्र, माता लक्ष्मी, कुबेर आणि चंद्र यांचं पूजन आपण करत असतो आणि या चारही देवतांचं पूजन करण्याची वर्षभरातून एकमेव संधी ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। तर कोजागिरी पौर्णिमेची पूजा जी आहे ती आपल्याला रात्री 12 वाजता करायची असते। रात्री 12 वाजेपासून 12:39 पर्यंत आपल्याला ही पूजा करायची असते। मांडणी भलेही तुम्ही आधी करून ठेवू शकता, पण पूजा ज्या आहेत किंवा मग सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला याच वेळेमध्ये करायच्या असतात। सर्वप्रथम आपण बघूयात की पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिंडोरी प्रणित केंद्रामधील हा फोटो आहे। अगदी साधी आणि सोपी मांडणी असते या पूजेची। आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्याच वस्तूंपासून ही पूजा आपल्याला मांडायची असते। अगदी साधी आणि सोपी मांडणी आहे। तर बघा, मांडणीसाठी आपल्याला फक्त एक पाट किंवा एक चौरंग लागणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक पांढरं वस्त्र, एक तांब्याचं तांब्या, त्यानंतर हळदी, कुंकू, 2 सुपाऱ्या, विड्याची पानं, बस फक्त एवढंच साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे। तर या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा संपूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या जागेवर आपल्याला एक पाट किंवा एक चौरंग मांडायचा आहे आणि त्यावर आपल्याला पांढरं वस्त्र टाकायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम अशा प्रकारे हा जो तुम्हाला तांब्या दिसतो आहे तो तांब्या म्हणजे भगवान इंद्राचं प्रतीक असतं। सर्वप्रथम त्या चौरंगावर एक गव्हाची किंवा मग तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्या राशीवर आपल्याला एक पाण्याने भरलेला गडवा, तो तांब्या जो आहे तो तांब्या आपल्याला ठेवायचा आहे। त्यामध्ये फुल भरून पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये एक आंब्याचा टहाळा टाकायचा, ते असतं इंद्राचं प्रतीक। आता माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक जोड पानावर सुपारी ठेवायची आहे। विड्याच्या जोड पानावर एक सुपारी माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ठेवायची। त्यानंतर दुसरीकडे परत पुन्हा विड्याच्या जोड पानावर एक दुसरी सुपारी कुबेरांचं प्रतीक म्हणून आपल्याला ठेवायची असते। बघा, आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा कुबेर यंत्र असेल तर ते दोनही यंत्र देखील त्या पानावर तुम्ही ठेवू शकता किंवा पानाच्या समोर ठेवले तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला चंदनाचा एक गोल काढायचा असतो। त्यासाठी आपण एक मुठभर तांदूळ घ्यायचे आणि त्याच्याने फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तांदळाचा गोल जो आहे तो आपल्याला चंद्राचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी काढायचं आहे। बस फक्त एवढीच पूजा तुम्हाला मांडायची आहे। तर पूजेची मांडणी जी आहे तुम्ही 7 वाजता, 8 वाजता किंवा 11 वाजता, 11:30 वाजता जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारची मांडणी करून ठेवा आणि पूजा जी आहे ती आपल्याला रात्री 12 वाजता करायची आहे। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आहे चंद्रग्रहण। चंद्रग्रहणाचे वेध लागणार आहेत दुपारी 3:15 वाजण्यापासून, कारण 3ऱ्या प्रहरामध्ये हे ग्रहण आहे आणि जे वृद्ध व्यक्ती असतील, लहान मुलं असतील किंवा मग आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी हे वेद जे आहेत ते 7:45 वाजेपासून पाळले तरी सुद्धा चालू शकतं। तर आपल्याला ही पूजा रात्री 12 वाजता करायची आहे, रात्री 12 ते 12:30. बघा, सगळ्यांना माहिती असतं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध तापवत असतो किंवा चंद्राच्या सानिध्यामध्ये त्या दुधामध्ये चंद्र दिसेल अशा प्रकारे ते दूध आपल्याला उकळायचं असतं किंवा तापवायचं असतं आणि त्याच्यामध्ये चंद्र बघायचा असतो आणि नंतर ते दूध आपल्याला नैवेद्यामध्ये या पूजेमध्ये ठेवायचं असतं। तर अशाच प्रकारे आपल्याला या दिवशी रात्री 12 ते 12:30 या वेळेमध्ये दुधाचं जे भांडं आहे संपूर्ण भांडं ते आपल्याला चंद्रकिरणामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून चंद्रदेवता त्या भांड्यामध्ये शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात। त्यानंतर ते जे भांडं आहे, ते जे दूध आहे ते आपल्याला या पूजेमध्ये नैवेद्यासाठी ठेवायचं आहे। बघा, अगोदर काय करायचं, सगळं जे आपण सुपाऱ्या वगैरे ठेवलेल्या आहेत किंवा इंद्राचं प्रतीक म्हणून जो गडवा ठेवलेला आहे तर त्यांची सगळ्यांची आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता लावून आपल्याला पूजा करायची असते। तुम्हाला जर पांढरे फुलं भेटले या पूजेमध्ये तर अतिशय उत्तम, नाही भेटले तर जे फुलं आहेत ते तुम्ही या ठिकाणी अर्पण करू शकता। त्यानंतर आपल्याला या दुधाचा नैवेद्य पूजेमध्ये दाखवायचा असतो। तर नैवेद्य दाखवत असताना त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपण दुपारी तोडून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं। तर अशा प्रकारे आपल्याला अगदी साधी आणि सोपी कोजागिरी पौर्णिमेची पूजेची मांडणी करायची आहे आणि पूजा देखील आपल्याला करायची आहे। आपल्याला नंतर धूप टीप ओवाळायचं आहे, आपल्याला शक्य असेल तर आपण आरती देखील म्हणू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सेवा कोणती करायची आहे। बघा, आपण जेव्हा नैवेद्य दाखवणार आहे तर तो नैवेद्य दाखवत असताना आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे। सगळ्यात महत्त्वाची आहे
तर ते प्रार्थना कोणती आहे तर या ठिकाणी मी तो फोटो शेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता। बघा मी एकदा वाचून दाखवते। ऋणरोगादी दरिद्रम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे आणि दुधाचा नैवेद्य जो आहे तो आपल्या घरातील व्यक्तींनाच द्यायचा आहे, बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हा दुधाचा नैवेद्य चुकूनही देऊ नये। आणि या ज्या सुपाऱ्या आहेत आपण लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून ठेवलेले आणि कुबेराचं प्रतीक म्हणून ठेवलेले, त्या सुपाऱ्यांची पूजा आपण दिवाळीमध्ये देखील करू शकता। बघा दिवाळीमध्ये देखील आपल्याला त्या सुपाऱ्या वापरायच्या असतात, त्यामुळे त्या दोनही सुपाऱ्यांवर विशेष खूण करून ठेवायची की ही सुपारी माता लक्ष्मीची आहे आणि ही सुपारी कुबेराची आहे अशा प्रकारे। तर नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला प्रसाद ग्रहण करायचा असतो। महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आहे चंद्रग्रहण आणि या वेळेमध्ये वेद लागलेले असणार आहे, त्यामुळे आपण वेद लागलेले असताना काहीही खात पित नाही, त्यामुळे अगदी 1 चमचाभर किंवा 1 पळीभर प्रसाद आपण पूजा झाल्यानंतर घेऊ शकता आणि उरलेला जो प्रसाद आहे तो आपण दुसऱ्या दिवशी घेतला तरी सुद्धा चालू शकतो। आणि प्रसादामध्ये तुळशीपत्र आपल्याला टाकूनच ठेवायचं आहे। इतर वेळेस सुद्धा जेव्हा ग्रहण असतं तेव्हा आपण आपल्या घरामधील पाण्यामध्ये, अन्नामध्ये किंवा दुधामध्ये अशा प्रकारचं तुळशीपत्र टाकून ते जे पदार्थ आहेत ते दुसऱ्या दिवशी आपण खात असतो किंवा वापरत असतो। त्यामुळे या दिवशी आपल्याला तो प्रसाद ग्रहण करायचा नाहीये, तो प्रसाद आपल्याला दुसऱ्या दिवशी ग्रहण करायचा आहे। आणि त्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुम्ही फक्त 1 चमचाभर किंवा 1 पळीभर प्रसाद ग्रहण केलं तरी सुद्धा चालू शकतं। बघा आता सेवा आपल्याला कोणकोणत्या करायच्या आहे। सर्वात प्रथम आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। 11च माळी करायची आहे, कमी जप करायचा नाही। त्यानंतर 1 माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, 1 माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, 1 माळ कुबेर मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। हे जे संपूर्ण मंत्र आणि स्तोत्र मी तुम्हाला सांगते आहे ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जाते। त्यानंतर आपल्याला 16 वेळा श्री सूक्ताचं पठण या दिवशी या वेळेमध्ये आवर्जून करायचंच आहे। त्यानंतर 1 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय आपल्याला 1 वेळा वाचायचा आहे। बघा हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे। जेवढं महत्त्व दिवाळीच्या दिवशीच्या लक्ष्मी पूजनाच्या पूजेला असतं तेवढंच महत्त्व कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेला देखील असतं। लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची आहे, वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही। देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे। पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे। बघा या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात। तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला। ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते, कोण झोपलेले आहे कोण जागे आहे ते ती पाहते। अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती रागावते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात। कोण जागतोय कोण जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागरती हे नाव पडले। याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा कोण नाही ते पाहत असतो। वारंवार तो विचारतो की कोजागरती, यावरून हे नाव रूढ झाले। या दिवशी बघा सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची अश्विनी करतात। सकाळी रांगोळी काढून मुलाला मुलीला सुवासिक तेल लावून स्नान घालतात, भोजनासाठी गोड पदार्थ करतात, संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करतात, मुलाला ओवाळतात। बघा कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव। या दिवशी चंद्र स्वतःच्या 16 कलेने फुललेला असतो। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो। संपूर्ण वर्षभरामध्ये त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो। कोजागिरीचा चंद्र हा आकर्षक सुद्धा वाटतो आणि या चंद्राच्या जे वाइब्स असतात किंवा जे चंद्रकिरण असतात त्या चंद्रकिरणामध्ये आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याची ताकद असते असंही म्हटलं जातं। त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण पूजेची मांडणी करून जर या संपूर्ण सेवा केल्या तर अर्थातच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देईलच। तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।